हाय हॅलो नमस्कार. आज आपण बघणार आहोत कोल्हापुरी मटण सुक्कं आणि तांबडा रस्सा कसा बनवायचा. चला तर मग सुरुवात करूया. इथे मी अर्धा किलो मटण घेतलं आहे स्वच्छ धुवून. ते आपल्याला मॅगिनेट करायचं आहे. त्याच्यासाठी मी चवीनुसार मीठ घालते आहे. अर्धा चमचा हळद घालायची आपल्याला आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायचे आणि हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला हे 10 मिनटं असंच रेस्ट करायला ठेवायचं आहे. आज मी मटण चुलीवर बनवणार आहे. त्याच्यासाठी चुलीवर मी एक पातेलं ठेवलं आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकलं आहे. तेल गरम झाल्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आपल्याला आणि तो सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. चुलीवर मटण केलं की ते खूप चविष्ट होतं. कांदा माझा आता भाजलेला आहे. त्याच्यामध्ये मी मांडं घालते आहे. मांडं घातल्यामुळे रश्श्याला चव येते. तांबड्या रस्स्याला आपला छानसा कट येतो. त्याच्यामुळे हे पहिलं आपल्याला टाकून भाजून घ्यायचं आहे. थोडंसं जास्त पण भाजायचं नाही आहे ह्याला. हे भाजलं आहे. याच्यामध्ये मी मॅग्नेट केलेलं मटण घालते. मटण आपल्याला परतवून घ्यायचं आहे. मी मटण भाजून घेते. लगेच पाणी ओतायचं नाही आहे आपल्याला. हे थोडं भाजायचं आहे आणि त्याचा रंग चेंज झाला पाहिजे. थोडासा त्याचा रंग चेंज झाला पाहिजे. मी आता याला थोडं झाकून ठेवते आहे आणि त्याच्यावरती आपल्याला पाणी ठेवायचं आहे. मटणाला पाणी सुटेपर्यंत वाफ देऊन घ्यायची आहे. मटणाला पाणी सुटलेलं आहे बघा आपल्या. वाफ पण चांगली बसलेली आहे. मटणाच्या फोडींचा कलर आपला चेंज झालेला आहे. बघू शकताय तुम्ही. याच्यामध्ये आता आपण ताटात ठेवलेलं पाणी आहे ना ते याच्यामध्ये घालायचं आहे आणि परत एक वाफ देऊन घ्यायची. परत एक मी वाफ देऊन घेतलेली आहे. आपल्याला परत एकदा हलवून घ्यायचं आहे आणि मग ताटात ठेवलेलं पाणी त्याच्यामध्ये घालायचं आहे. आणि दुसरं आपण साईडला वैलावर पाणी गरम करायला ठेवलं होतं ते पाणी आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे. थंड पाणी घालायचं नाही. मटण शिजायसाठी गरमच पाणी घालायचं आपल्याला. आता हे आपल्याला झाकून चांगलं शिजू द्यायचं आहे. तोपर्यंत आपण वाटणाचा मसाला बघूया कसा करायचा. इथे मी अर्धा नारळ गोला घेतलेला आहे. 1 कांदा लांबडा चिरून भाजून घेतलेला आहे. 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि 2 आल्याचे तुकडे. 3 चमचे तीळ घेतलेले आहेत मी भाजून. 2 चमचे जिरे घेतलेले आहेत भाजून आणि थोडी कोथिंबीर. हे आपल्याला सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. इथे आपलं मटण आता शिजलेलं आहे बघा. चांगली दणकून उकळी आलेली आहे. बघा मी मटण शिजलेलं दाखवते तुम्हाला. एकदम छान शिजलं आहे. हातात घेतल्या घेतल्या ते तुटतं. छान असं शिजलेलं आहे. ते आपल्याला आता काढून घ्यायचं आहे. मी सगळे मटणाचे पीसेस बाजूला काढून घेते कारण आता आपल्याला सुक्कं मटण बनवायचं आहे. मटण आपलं खूप छानसं शिजलं आहे. सुक्कं मटण करायसाठी मी एक कढई ठेवते चुलीवर. त्याच्यामध्ये मी 3 चमचे तेल घालते.
तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि तो सोनेरी रंगावर परतवून घ्यायचा आहे. कांदा भाजल्यानंतर आपल्याला 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायचे आणि तीही आपल्याला परतवून घ्यायचे. 1 चमचा आपल्याला मिरची पावडर घालायची आहे रंगासाठी आणि 3 चमचे मी कोल्हापुरी चटणी घातलेली आहे, ती आपल्याला परतवून घ्यायचे. आपण जे वाटण बनवून घेतलेलं होतं त्याच्यामधले 4 चमचे वाटण घालते आहे मी आणि ते आपल्याला छानपैकी परतवून घ्यायचं आहे. वाटण आपलं कोरडं होऊ नये म्हणून आपल्याला याच्यामध्ये 2 चमचे अळणी रस्सा घालायचा आहे. तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा आहे. मसाल्याला तेल सुटायला लागलं आहे. आपला मसाला आता भाजलेला आहे. याच्यामध्ये आपण मटणाच्या फोडी ज्या काढल्या होत्या शिजलेल्या त्या आता याच्यामध्ये घालायच्या आहेत आणि परतवून घ्यायचे आहेत. छानसं असं परतवून घ्यायचं आहे. मी आणखीन थोडा अळणी रस्सा घालते. तुम्हाला कसं कोरडा हवं आहे, किती रबरबीत हवं आहे हे बघून तुम्ही अळणी रस्सा याच्यामध्ये ॲड करू शकता. दुसरं पाणी याच्यामध्ये ॲड करायचं नाही आहे. आपल्याला अळणी रस्साच घालायचा आहे. हे आपलं मटण सुक्कं तयार आहे. हे मी बाजूला ठेवते आहे. आता आपल्याला तांबडा रस्सा बनवायचा आहे. त्याच्यासाठी मी इथे 1 चमचा तेल घेतलं आहे. तांबड्या रस्स्यासाठी जास्त तेल वापरायचं नाही. एक बारीक चिरलेला कांदा घातला आहे, तो आपल्याला परतवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे, तीही आपल्याला परतवून घ्यायची आहे. हे भाजून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची रंगासाठी आणि 3 चमचे कोल्हापुरी चटणी घालायचे आणि हे आपल्याला परतवून घ्यायचं आहे. याच्यामध्ये थोडासा मी अळणी रस्सा घालते कारण आपण तेल कमी घातलं आहे, कोरडं होऊन आपला मसाला जळायला नको म्हणून. आता याच्यामध्ये आपल्याला जे वाटण केलं होतं ते मी 2 चमचे घालते आहे. हे वाटण आणि हे मसाला आपला सगळा भाजून घ्यायचा आहे. कोरडं होत असेल तर याच्यामध्ये परत अळणी रस्सा थोडासा घालायचा आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. याला आता तेल सुटलेलं आहे. आता याच्यामध्ये तुम्ही अळणी रस्सा घालते आहे. हे आपल्याला कसं घट्ट पातळ हवं आहे ते बघून घ्यायचं आणि हवं असेल तर मगच त्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं. शक्यतो रस्सा हा पातळच असतो कारण तो पिला जातो. हा रस्सा आपला आता तयार आहे. ह्याला एक उकळी द्यायची. रश्श्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकली आहे. तयार आहे आपली अस्सल कोल्हापुरी मटण थाळी. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.